नगर परिषदमध्ये हार्दिक स्वागत करतो। तशी आम्ही ही पत्रकार परिषद सर्वसाधारण सभा झाल्यानंतर घेणार होतो, पण काल शिवसेना गटाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन बिनबुडाचे आरोप सत्ता पक्षावर लावल्यामुळे आम्ही आज तत्काळ प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या आरोपावर अध्यक्ष मॅडम रितसर प्रत्येक प्रश्नावर तुमचे उत्तर देतील। माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत आणि कुठलीही शहानिशा न करता हे आरोप लावलेले आहेत। भाजपा कधीही विकास खुंटवण्याचं काम करीत नाही, विकासाच्या दृष्टिकोनातूनच भाजपा काम करीत असते। ज्यांनी माझ्यावर हे आरोप लावलेले आहेत ते एक सिनियर नगरसेवक आहेत आणि मला त्यांनी जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत, मला अतिशय म्हणजे हास्यास्पद आहे की ते एक नगरसेवक राहून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर लावलेले आहेत आणि ते मागच्या रेजिम मध्ये सुद्धा नगरसेवक राहून चुकले, त्यांना पूर्ण माहिती आहे या गोष्टीची। तरीही मला आपल्या सर्वांपर्यंत मी प्रेस नोट दिलेली आहे, त्यात माझे सर्व माझे जे नोटिंग आहे ते नोंद केलेली आहे आणि आपणासमोर ती प्रेस नोट मी दिलेली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर निवडणूक 21 डिसेंबरला जी निवडणूक निकाल लागल्यानंतर 3 जानेवारी रोजी मी पदभार स्वीकारला आणि बंद अवस्थेत असलेल्या संपूर्ण कामाला मी तात्काळीने सुरुवात करण्यात आली आणि आजही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत। सदर लावलेले आरोप बिनबुडाचे व निरर्थक आहे। शहरातील जे रस्त्याचे भूमिगत गटार योजना व लोकांना पाणी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असल्यामुळे सदर रस्ते बाधित होत असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम थांबले असून ती कामे सुरू करण्याकरता सदर कंत्राटदाराला कामे त्वरित करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कामे हे युद्धस्तरावर सुरू करण्यात येईल, युद्धस्तरावर सुरू आहेत। हुतात्मा स्मारक, खामतलाव, सागर तलाव व मिस्किन टँक ही संपूर्ण कामे सुरू आहेत। होऊ शकते की या कामात त्यांचे ठेकेदार असल्यामुळे काही दिवसाकरता काम बंद ठेवण्यात आले असेल। हा एक माझ्या विरुद्ध केलेला एक बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे असं मला वाटतं। तसेच मुस्लिम लायब्ररी चौकात नाट्यगृहाचे काम प्रशासकीय काळात मंजूर करण्यात आले होते, त्यात काही उणीव असल्यामुळे प्रशासकीय काळातच 750 आसन व्यवस्था असलेले नाट्यगृहाचे अंदाजपत्रक बदलून आणण्यात आलेले होते। ही सगळी आणि त्यानुसार काम सुरू करण्यात आले। यामध्ये मला असं वाटतं की त्यांची पत्नी निवडून आली की आपण भ्रष्टाचार करायला मोकळे, कदाचित अशी भावना ठेवून असावे म्हणून सुधारित अंदाजपत्रक बदलली की काय असं मला दिसून येते। तसंच जागतिक पर्यटनाचा जलपर्यटन प्रकल्पात नगर परिषद अंतर्गत 12 कोटी रुपयाचे प्रशासकीय मान्यता 30/10/25 ला प्रदान करण्यात आली। त्या अनुषंगाने शासनाकडून निधी सुद्धा प्राप्त झाले होते, परंतु नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर व मी नगराध्यक्षपदी विराजमान होताच आमदार साहेबांनी 22/12/2025 ला प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात यावी या संदर्भात पत्र माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी पत्र क्रमांक 1544/2025 अन्वये सुमोटो जलपर्यटनाच्या कामासोबत न.प. भंडारा येथील खामतलाव विकास गार्डनचे विकास करणे आणि ध्वनी प्रदर्शन करणे, किंमत ₹1,99,86,320
नपा भंडारा येथील खांब तलावाचे विकास करणे, रामायण थीम कलाकृती किंमत 99,98,117 आणि एकूण 8 कामे ज्याची एकूण रक्कम 14,99,78,393 या किमतीची कामाची प्रशासकीय मान्यता मान्य आमदार यांच्या पत्राद्वारे रद्द करण्यात आली। त्यामुळे सदर प्रकल्पाला आमदार परिणयजी फुके यांनी माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्थगिती आणली, त्यामुळे काम बंद पडले अशी खोटी बातमी माननीय नरेंद्र भोंडेकर साहेब पसरवित आहेत। आणि माझ्या माहितीनुसार गोसेंनी हे काम बंद केलेलं आहे, कारण जलसंपदा विभागाची परमिशन न घेता हे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणे हे आमदार साहेबांनी किंवा त्यांची जे हे आहेत त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पसरवणे बंद केले पाहिजे। आणि आपल्या पत्रकारांना श्रीहरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोणाची आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय? ही आमदाराचीच कंपनी आहे आणि तीच कंपनी इथे काम करत आहे, हे मला सांगावंसं वाटत आहे। इथे त्या कंपनीला किती कोटीचे काम केलेले आहे? ही माहिती मी पूर्ण तुम्हाला प्रेस नोट मध्ये दिलेली आहे। तुम्ही ओनर आमदाराचे काम आहे 14,99,78,393 हे श्रीहरी कंपनीला दिलेले काम आहे। त्याची प्रमाण 30-10-25 झाली। आपल्या सर्वांना प्रेस नोट दिलेला आहे, आपण याच्यात त्यात नमूद केलेलं आहे। नमूद नाही आहे का? ठीक आहे। जलपर्यटनामधला काही भाग श्रीहंत कंपनी यांनी आधी कोलॅबोरेशन मध्ये केला होता, पण नंतर त्यांनी स्वतः पण श्रीहंत कंपनीने स्वतःच्या नावाने पण काम सुरू आहे। आपल्या सर्वांना सांगतं की काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये शिवसेने गटाकडून सांगण्यात आलं की आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला। आपल्या सर्वांना सांगतं की महायुतीची सरकार आल्यानंतर शहराचा विकास व्हावा, भंडारा शहर हा जिल्ह्याचं ठिकाण आहे, या कारणास्तव महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात भंडारा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला। हा कुणा एकट्याचा नाही, पण महायुतीने शहराचा विकास व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर भंडारा शहराला निधी उपलब्ध करून दिला। आणि निधी उपलब्ध करून देताना शहराचा समतोल विकास झाला पाहिजे आणि शहरामध्ये अनेक समस्या आहेत, मागच्या अनेक काळापासून शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाही आणि त्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी शासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्रणित महायुती सरकारने अनेक योजनांच्या माध्यमातून भंडारा शहराला अनेक योजनांचा लाभ दिलेला आहे आणि त्या योजना व्यवस्थित व्हाव्या, शहराचा समतोल विकास व्हावा, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि सर्व समाजा बांधवांपर्यंत कामाची व्याप्ती व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याला एकाचा कुणाचा याचा सहभाग नाही, यासाठी महायुतीचा मोठा, या सर्वांमध्ये महायुतीचा मोठा श्रेय आहे। म्हणून कोणी अनेक दिवसापासून आम्ही आणले नाही, महायुती सरकारने या शहराच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। प्रचारादरम्यान मी जेव्हा फिरत होती तर मला म्हणजे मी असं ऐकलं की त्यांनी 3,500 कोटी रुपयाचे विकास कामाचा निधी आणलेला आहे आणि आता तर ते म्हणत आहे की 700 कोटी कामं आणले, तर मला त्यांनी त्या कामाची यादी द्यावी, मी ती पूर्ण करेल। जलपर्यटन तक्रार तुम्ही नव्हती केली? जलपर्यटनाची तक्रार कोणी दिली? जलपर्यटन विषय याबद्दल काही लोकांनी ऐकून घ्या, जलपर्यटनचा विषय तुम्ही घेतला तर काही लोकांनी याबद्दल आक्षेप घेतला होता। सदर जागा गोसे अंतर्गत येत आहे आणि गोसे अंतर्गत येत असल्यामुळे त्याच्यावर कोणी याचा केल्यानंतर गोसेकडून कोणत्याही प्रकारची एनओसी त्या प्रकल्पासाठी घेण्यात आली नव्हती।
आणि त्यामध्ये काही निधी हा दलित वस्तीचा पण वापरण्यात आला होता. जलपर्यटनाच्या निधीच्या सोबतच काही दलित वस्ती अंतर्गत जो निधी आपल्या नगर परिषदला उपलब्ध होतो तो पण निधी तिथं वापरण्यात आला होता. त्याच्यामुळे काही लोकांनी, काही नागरिकांनी याच्याबद्दल कंप्लेंट केली होती की जे प्रभाग दलित वस्तीमध्ये राखीव आहेत अशा प्रभागात काम होत नाहीये आणि जिथं आवश्यकता नाही आणि फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून दलित वस्तीचा निधी हा जलपर्यटनमध्ये वापरण्यात येत आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याबद्दल अनेक कंप्लेंट्स आले होते आणि त्याच्या जेव्हा चौकशी केली तर तेव्हा अशी माहिती प्राप्त झाली की गोसेनी ह्या प्रकल्पासाठी कोणतीही मंजुरी दिली नव्हती. कारण ती जागा नगर परिषदच्या हद्दीमध्ये येत असली तरी पण ती पूरपीडित या बाढपीडित क्षेत्र आहे. त्यांनी त्यावर सांगितलं की आम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. त्या अनुषंगाने जलपर्यटनावर तुर्तास स्थगिती आलेली आहे. आता हे जल पर्यटनचा विषय जो आहे तर जल पर्यटनवर जेवढं कामं झाले त्याच्यात काही बिलं निघालेले आहेत. हो, आमच्या माहितीप्रमाणे जलपर्यटनमध्ये जे काम झाले आहे आणि त्याच्या दलित वस्तीमध्ये नियर अबाउट 15 कोटीचे कामं प्रस्तावित आहेत. दलित वस्तीचा निधी इथं वापरण्यात आलेला आहे नियर अबाउट 14 ते 15 कोटीच्या घरात आहे. वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत 14 ते 15 कोटी रुपये तिथं प्रस्तावित कामामध्ये आहे. जसे नियर अबाउट 30 कोटी रुपये त्या जल पर्यटनच्या कामाकरता प्रस्ताव केले आहेत. नाही, हे झाले दलित वस्ती म्हणताय, पण टोटल आतापर्यंत खर्च म्हणजे किती म्हणजे पैसा देण्यात आला, म्हणजे आता जो काही काम झालं असेल जल पर्यटनचा तर काही निधी दिला गेला का कॉन्ट्रॅक्टरला? काही प्रमाणात त्याला निधी किती अंदाज एक म्हणजे आकडेवारी काढून तुम्हाला सांगतो आम्ही. त्याची आकडेवारी मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये पाठवली. तरी काही कोटीच्या घरातच असेल ना. अकाउंट सेक्शन तात्काळ मिळू शकते. हो, मागून दलित वस्ती हे आपण तुम्ही जर प्रशासक होतं त्या दरम्यान जे शिव म्हणा कुणी आहे यांनीच केली असेल ना नियम, मग यांच्यावर कारवाई यांच्यावर काही का करणार? आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रशासन काळामध्ये कोण नगर परिषद चालवत होता आणि अशा प्रकारचे ठराव घेऊन सीओच्या माध्यमातून असे काम केले गेले. पण आपल्या सर्वांना सांगतं की दलित वस्तीचा निधी हा दलित वस्ती प्रभागामध्ये खर्च केला पाहिजे होता. आज पण तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की जे प्रभाग दलित वस्तीमध्ये रिझर्व्ह आहे आज तिथे चालण्यासाठी चांगले रस्ते नाही, लोकांना पाणी नाही, लाईट नाही, अशी स्थिती असून सुद्धा दलित वस्तीचे प्रभागांना बघून पर्यटनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित वस्तीचा निधी वापरण्यात आला. याच्या विरोधात अनेक कंप्लेंट्स आम्हाला परिसरातील नागरिकांकडून कोणत्या कामासाठी वापरतो? दलित वस्तीचा निधी हा त्या दलित वस्ती प्रभागामध्ये, दलित वस्तीच्या प्रभागामध्ये रस्ते, नाली, वाचनालय, सभागृह, लाईट, दिवाबत्ती व्यवस्था, बगीचे, अशा प्रकारच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वांवर ते दलित वस्तीचा निधी खर्च करता येतो. फक्त त्यात कारण अट एवढीच आहे की तो परिसर दलित वस्तीसाठी रिझर्व्ह असला पाहिजे. तुम्ही 2 महिन्याच्या तक्रार केल्या अंदाजे, त्या 2 महिन्यांमध्ये तुम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने काय काय कारवाई केली त्या कॉन्ट्रॅक्टरवर, किंवा तुम्ही अजिबात कारवाई का करत नाही किंवा डिमांड का करत नाही? कशाची तक्रार? जी जलपर्यटनावर तक्रार आल्यानंतर आम्ही तो काम थांबवला नाही, पण स्वतः सुमोटो त्यांनीच तो निधी तिथून वगळून घेतला. तुम्ही आता सत्ताधारी आहे, तुमचं काम आहे त्याच्यावर काम करणे, किंवा असं तर नाही का जलपर्यटनाला 106 कोटीचा निधी प्राप्त झाला असं त्यांनी सांगितलं होतं. एकूण 250 कोटीपैकी 106 कोटीचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आला, 3 इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे येणार असं शिंदेंनी पण तिथं घोषणा केली होती. मग तुम्ही जो निधी सांगताय तो 106 कोटी विशेष त्यांना तो निधी वगळून दलित वस्तीचा पण निधी त्यांनी आणखी निधी नगर परिषदच्या तिकडे वापरलाय. तेच सांगत आहे की नगरपालिकेचा जो निधी होता तो दलित वस्तीमध्ये नियर अबाउट 14 ते 15 कोटी. तुमचा इश्यू जो आहे फक्त दलित वस्तीचा पैसा वापरला याच्यासाठी आहे की अजून दुसरं काही आहे? जल पर्यटन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे याच्यात कोणालाही याला इथं कुणाला थांबवण्या विषयच नाही. आपल्या सर्वांना सांगतं की 2000 विषय कुठं थांबला की ते 14 कोटी रुपये जे त्यांनी प्रशासकीय मान्यता रद्द करण्याकरता त्यांनी दिले. त्यांनी सांगितलं का शहराचे विकास कामं थांबवतात. 14 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता रद्द करण्याकरता ऑनलाईन टेंडर लाईव्ह. याच्यामध्ये परिणय फुके साहेबांनी जो काम थांबवलेला आहे तो दलित वस्तीचा पैसा वापरला गेला त्याचा आहे का ते? जे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांचा इंडो जो ज्याच्यावर मारलेला आहे थांबवण्याचं काम संदर्भामधलं जे पत्र व्हायरल झालं होतं पूर्वी किंवा दिला गेलं होतं,
तर ते पत्र ह्यासाठी दिला गेला होता की चुकीच्या पद्धतीने तिथं काम होत आहे, शासनाचा मोठ्या प्रमाणात पैशाचा अपयोग होत आहे, जो निधी शहराच्या विकासासाठी उपयोगात आला पाहिजे होता तो वापरला गेला नाही आणि चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या मार्गाने तिथं निधी खर्च केला गेला होता. पण माननीय आमदार परिणय फुके यांचा एकच त्यांनी आपल्या पत्रामध्ये हे सांगितलं होतं की जो निधी दिलेला आहे त्याचा योग्य वापर व्हावा, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये आणि आलेला निधी हा त्या संबंधी योग्य प्रकारे वापर व्हावा एवढंच त्यांचा उद्देश होता. माननीय आमदारांच्या पत्राद्वारेच ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि ते रद्द करण्यात आलं. त्याविरुद्ध मी कोर्टात सुद्धा जाण्याची तयारी आहे आणि माझी ती मॅडम तुम्ही जो आमदार म्हणजे कोणते आमदार? माननीय नरेंद्र भोंडे हा त्यांनीच पत्र दिला होता तुमचा? हा जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनीच ते पत्र दिलेलं आहे की ही जी मान्यता आहे ती रद्द करण्यात यावी किंवा वाढवणे. 14 कोटी रुपये ते अन्य कुठल्या ठिकाणी वळते गेले का त्यांनी की हा निधी दुसरीकडे सध्या त्यांनी प्रशासकीय मान्यता रद्द करण्याकरता या बाबतीत मी कोर्टात सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे, जेणेकरून माझा विकास भंडाऱ्याचा विकास झाला पाहिजे. मला परत आणणे आहे, माझी तयारी आहे कोर्टात जाण्याची. एकीकडे शिवसेना म्हणते की शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत नाही, प्रभागांमध्ये हे केला जातो, आणि इकडे आमदार साहेब भंडारा नगर परिषदला प्राप्त झालेला निधी दुसरीकडे वळवण्यासाठी इथल्या प्रमाण रद्द करत आहे. याने दुतर्फी भूमिका आमदार साहेब आणि शिवसेनेकडून घेतली जात आहे आणि लोकांची, या शहरातील नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तर त्यांनी हाही आरोप केला की जे खामतलावचं काम इलेक्शनच्या आधी खूप जोरात सुरू होतं ते अगदी निवडणूक झाल्याबरोबर बंद केलं गेलं, ते सत्ताधाऱ्यांनी बंद केलं. ही कामे तर मला माझ्या याच्यानुसार निवडणुकीच्या आधीपासूनच ही कामे बंद होती. जेव्हा मी निवडून आली नगराध्यक्ष म्हणून, त्याच्यानंतर रस्त्याची कामं असो किंवा गटर लाईन योजना असो, पिण्याच्या पाईपलाईन लोकांपर्यंत जी आपण पिण्याचं पाईपलाईन पोहोचवता ती आपण कामे जोमात सुरू केलेली आहे. याच्या आधी बंदच होते. त्यांनी असं करण्याचं कारण काय असेल? स्वतःचीच कामं का बरं बंद करण्याचं? आताच आमच्या कोणता पण पत्र अध्यक्ष मॅडम असो या नगर परिषदच्या सभागृहांनी कोणतेच काम बंद करण्याचा पत्र मुख्य अधिकारी नगर परिषद भंडारा या कोणत्याही ठेकेदाराला दिलं गेलं नाहीये. हे स्वतः हे बिनबुडाचे आरोप करून भारतीय जनता पार्टी आणि नगर परिषदची इमेज खराब करण्याचा ते प्रयत्न करत आहे. असा कोणताही पत्र नगर परिषद अध्यक्ष या सभागृहांनी कोणताही ठराव घेतला नाही आणि कोणताही काम बंद करण्याचा. आपण सर्वांना माहित आहे की आपण सर्व भंडाऱ्याचे सहवासी आहेत. आज ज्या गतीने भंडारा शहरामध्ये काम होत आहे, पाणी पुरवठा योजना असो या सिव्हर लाईन योजना, आपण सर्वांनी पाहिले की सिव्हर लाईन भूमिगत गटार योजनेचं काम युद्धस्तरावर चालू आहे, डे नाईट काम चालू आहे. कारण याचा एक मात्र उद्देश आहे की पावसाळ्याच्या आधी या सर्व पाईपलाईन झाल्या पाहिजे आणि पावसाळ्याच्या आधी जर पाईपलाईन ह्या मुख्य रस्त्यांवर पाईपलाईनचं काम झालं तर त्वरित आपल्याला रस्त्याचं काम सुरू करता येईल. आपणच आधी रस्ता बनवायचा आणि मग पुन्हा सिव्हर लाईनसाठी अंडरग्राऊंड भुयार गटर योजनेसाठी रस्ता फोडणं हे उचित नाही. आणि रस्त्याचं काम चालू करण्यासाठी आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपण रस्ते बनवतोय त्या ठिकाणी आधी पाण्याची पाईपलाईन, डोर टू डोअर कनेक्शन आणि सिव्हर लाईन हे काम पूर्ण झाल्यावरच रस्त्याचे काम केले पाहिजे. आपल्याला अजून पावसाळ्यासाठी अजून 3-4 महिने अजून वेळ आहे. त्याच्या आधी आपण सर्व मुख्य रस्त्यांचे सिव्हर लाईनचं, पाणी पाईपलाईनचं काम पूर्ण करू आणि लवकरात लवकर रस्त्यांचं पण काम पूर्ण करण्याचा आपला उद्देश आहे. बरं, हे 14 करोड रुपयाचे जे काम आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे, तुमचं असं म्हणणं आहे की याची प्रशासकीय मान्यता ही रद्द करण्याची जे पत्र होतं ते त्यांनी दिलेलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही त्यांच्या पत्रावर आहे. त्यांचं पत्र होतं, तो पत्र पण आपल्याकडे त्याच्यामध्ये मेन्शन केलंय. आपल्याला त्याचं पत्र पण दिलेलं आहे की आमदार साहेबांनी तुमच्या समोर सादर सुद्धा करू शकते ते पत्र. तुमच्याकडे दिलेलं आहे. म्हणते की हे तुमचं म्हणणं आहे ना स्पष्ट. त्यांनी तुम्हाला समर्थन दिलेलं आहे. तुमच्या सत्ता पक्षातीलच एक भाग आहे. या 3 महिन्यामध्येच असं काय झालं की बा तुमच्या विरोधात त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही. त्यांना आमच्याकडून तर सर्व चांगलं झालं. आम्ही महायुतीत एक तर सत्तेत आहोबा म्हणून म्हणायचं. मी जेव्हा नगराध्यक्ष झाली तेव्हा शिवसेनेचे काही नगरसेवक माझ्यापर्यंत समर्थना करता निवेदन द्यायला आले, तेव्हाच मी त्यांना म्हटलं
की असं निवेदन तुम्ही कागदावर देण्यापेक्षा भंडाऱ्याच्या विकासाकरता मनापासून माझ्यासोबत राहा तर बरं होईल, हे मी त्यांना स्पष्ट तेव्हाच बोलून चुकले होते. आपण आपल्या सर्वांकडे पत्र आहे, एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राद्वारे आमदार नरेंद्रजी भोंडेकर यांनी नंबर 7 मध्ये श्री नरेंद्र भोंडेकर माननीय आमदार भंडारा विधानसभा क्षेत्र यांचे पत्र प्राप्त दिनांक 22/12/2025 यांनी हे पत्र दिलेलं आहे. हे प्रमाण रद्द करून हा निधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये या दुसऱ्या नगर परिषदमध्ये वळवण्याचा त्यांचा एक घाट आहे. घेऊन गेले म्हणतात ना ते काँग्रेस. असं करता येत नाही. ज्या कामासाठी निधी उपलब्ध झाला त्याचा शासनाकडून एक GR म्हणून येतो आणि त्या GRच्या द्वारे तो निधी प्राप्त होत असतो. पण त्यांनी कशा प्रकारे तो निधी इथून रद्द केला आणि पवनीला आमच्या पण माहितीप्रमाणे की ते पवनीला क्रीडा संकुलासाठी तो निधी वापरणार असं आम्हाला पण थोडक्यात माहिती आहे. मग आता या कामात काय जे अर्धवट आहेत त्यांच्यासाठी कामं पूर्ण होती. जे पण असेल, कोणी पण अडथळा निर्माण केला तरी पण आम्ही सक्षम आहोत, आमचे नेते सक्षम आहेत. या शहरासाठी आम्ही जे लोकांना आश्वासन दिले आहे, या शहराचा विकास करण्याचा जो आम्ही आश्वासन दिलं आहे, सत्तेमध्ये आम्ही महायुतीमध्ये सोबत आहोत आणि या शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वांसोबत सोबत आहोत. पण त्याच्यात शहराचा विकास हा मुख्य उद्देश असला पाहिजे. पण काही नगर परिषदला डिस्टर्ब करून काहीतरी तो विकास थांबवणं आणि शहरातील नागरिकांचा इथं नुकसान होणार आहे, तो आम्ही नुकसान होऊ देणार नाही. आम्ही आपल्या सर्व परीने या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही जे जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करण्याचं आम्ही काम करतो. बरं, इथे शेवटच्या पत्रात श्री आर्या कन्स्ट्रक्शन तिरोडा ही जी कंपनी आहे ती अजूनही भंडाऱ्यात कामं करत आहे का? तो करत आहे. मग यांना ब्लॅकलिस्ट का केलं नाही कंपनीला? याचं चौकशी झाल्यानंतर कुठं पण ही कंपनी आरोपी दिसली, या कंपनीने नियमाप्रमाणे काम केलं नसेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल. आपण म्हटलं की शहरातच राहतो, आपण रोज पाहतो किती गड्डे त्यांनी करून ठेवले आणि तुम्ही आता भरत आहेत ते गड्डे. मग अशा लोकांच्या विरोधात प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे तुमच्याकडे, मग अजूनपर्यंत कारवाई करायला पाहिजे होती या कंपनीच्या विरोधात. कुठं पण आल्यानंतर कारवाई आम्ही चौकशी होते आणि चौकशीच्या माध्यमातून आम्ही ते त्याच्यावर कारवाई करत असतो. चौकशी केली का तुम्ही? पण चौकशी आम्ही सर्व माहिती घेणं चालू 10 आहे. वर्षापासून ही एकच कंपनी भंडारा शहरात काम करत आहे. म्हणजे जे काही चुका केल्या त्या कंपनीनेच केलेल्या असं त्याचं म्हणणं ॲज अ कॉन्ट्रॅक्टर. नाही, आता त्याच्यात काही सुधारणा निश्चितच आपण करू, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करू. त्याच्याकरताच मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आली तर स्वतः पाहणी केली आणि जोपर्यंत पाण्याची पाईपलाईन आणि गटार योजना होत नाही तोपर्यंत रस्ते बिलकुल, म्हणजे त्यांना सांगितलं हे झाल्यानंतरच आपण आदेशच दिलेले आहे की तुम्ही करू शकता. आम्ही कुठलेही कामं थांबवलेले नाही म्हणण्याचा म्हणजे आता तात्पर्य. याच्यानंतर जी कंपनी आर्या कंपनी याला म्हणजे पुन्हा तुम्ही कामं देणार आहात का काय म्हणजे आता सध्या कारण आम्हाला आतापर्यंत सर्व जवळजवळ कामं तर त्याच काही- कंपनीने केलेली आहे. यांच्या हातात नाही ना काम द्यायचे, निविदा जे होईल हो नाही पण हे मागणी करतील ना, मागणी- या कंपनीने जो काही काम केलेलं आहे हा निकृष्ट दर्जाचा केला आहे. मागणी नाही. ऑनलाईन टेंडर होत असतो, ऑनलाईन टेंडर होत असते आणि ऑनलाईन ऑनलाईन टेंडर हा विषय वेगळा. पण जेव्हा आपल्याला लक्षात आलेला की ही कंपनी अशा पद्धतीने चुकीचं काम करताय तर त्याची मागणी तुम्ही करणार का? कोण ओनर कोण आहे वगैरे ऑनर कोण आहे? श्री आर्या कंपनी, आर्या कन्स्ट्रक्शन. इतना टाइम लग रहा है। विनोद बचवानी का नाम लेंगे। कंपनी चांगली. आपल्या सर्वांना सांगतो की मागच्या आपले जे पण प्रश्न असतील मागच्या 4 वर्षापासून नगर परिषद भंडारामध्ये प्रशासकीय त्रास होता आणि या 4 वर्षामध्ये कोणी काय काम दिलं आणि कोणी दिलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात आमचा काडी मात्र पण सहभाग नाही. त्याच्यात कुणाचे शेअर आहेत ते सांगा आम्हाला. आर्या कंपनी ती शेअर तुम्हाला माहितीच घ्यावं लागेल. प्रशासक काळात एवढा आमदारांचं चालत असताना सुद्धा त्यांनी विना मी कुठे नाही ऑनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया होत असते. ऑनलाईन प्रक्रियेने टेंडर प्रक्रिया होत असते. जो त्या टेंडरमध्ये क्वालिफाय होईल, जो सर्वात लोएस्ट राहील त्याला ते काम भेटत असते. आता अनेक वर्षापासून हा कशा प्रकारे आहे आणि मागच्या 4 वर्षापासून
100% कसं आहे हे तशा प्रकारे मॅनेज हे बघा, आता तुम्ही म्हणता एकीकडे मग म्हणता की दुसऱ्या कंपनीचं नाव घेता आणि ती कंपनी कोणाच्या नावाने आहे हे तपासा म्हणतात, मग तेही ऑनलाईन मग भरतात. आर्यावर प्रेम काऊन असं म्हणतात ते. हे आमचं सर्वांवर प्रेम आहे. यांनी कोणी हे- फोटो घेतले हो, का? अशोक आर्या ओनर कोण आहे? विनोद आर्य बचवानी आमचे. विनोदजी बचवानी तिरोडाची आहे. भाजपशी जवळ काय असं नाही, आमची सर्व जवळीक आहे. आमचं कोणी हे नाही आहे. कॉन्टॅक्ट करायला नगर परिषदवर कर्ज लागतात एक लगाने का निवडणुकीच्या काळात हे काम त्याचा प्रश्न सगळे नाही. सगळ्यांनाच माहितीये बंद होते म्हणून. अच्छा ते कर्जाचं आणि काय आहे? आपणच हे करू शकतो. त्याच्यामुळे तर कदाचित आमदार साहेबांनी बंद ठेवले असेल स्वतःचा दाखवण्यासाठी की नाही मग हे काम मीच करणार बा म्हणून. मला यातही शंका येत आहे. आणि अशोक आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाच्या नावाने, ओनरशिप कोणाच्या नावाने? विनोद बचवानी, नाही नाही श्रीहंस श्रीयंत नाही. श्रीयंत आपल्यात गोंडेकर नाही, अशी माहितीप्रमाणे आता ज्या शहरामध्ये चर्चा आहे. आम्ही चर्चा करू शकतो बाबा, तुम्ही चर्चा नाही करू शकत. नाही, आम्हाला पण कुठेतरी माहिती मिळाली की याच्यात काही कोणाचे छुपे शेअर्स असतील आम्ही ते ठीक काही आहे करू आम्हाला माहित शकतो, यांना नाही. सांगितलं त्यांना सांगितलं, पण तुम्ही डायरेक्ट बोलू शकता यांची कंपनी आहे म्हणून. तुमच्या हाताकडे कागद आता तुमच्या हाताकडे प्रशासक आहे पूर्ण, तुम्ही माहिती काढा पूर्ण. प्रशासक नाही, आता सीओ आहे. प्रशासक आधी आता होता. थोड्या वेळापूर्वी आपण आमदार मुंडेकरांच्या मुळे आम्ही उद्या लिहून टाकलं आमच्यावर अडचण होईल ना. त्यामुळे तुम्ही पत्रकार परिषद घेतात स्पष्ट सांगितलं. नाही नाही, आपण ते बोललोच नाही. नाही मॅडम बोलतात ना आता. ते चुकून बोलले. रेकॉर्ड झाला त्याच्यावाला. रेकॉर्ड आहे. रेकॉर्डिंग झाली इकडे. श्रीहंत कंपनी कुणाची आहे हा आम्ही पण शोध घेऊ की नक्की ती कंपनी कुणाची आहे. पण आमच्या आमदार माहितीप्रमाणे साहेबांचीच या झालं आणखी आणि त्याच्यात कुणाचे दृश्य ऑनलाईन सर्च केल्यानंतर 2017 मध्ये ही कंपनी फॉर्म करण्यात आली, इन्कॉर्पोरेट करण्यात आली. एक मिनिट. त्यांच्या डायरेक्टरचे नाव आहेत कृष्णा बळीराम ठोसरे आणि शुभम इंद्रकुमार बर्वे. कृष्णा टोसरे हे कोणाचे एम्प्लॉई आहे? सहकार नगर तालुका तुम्ही सांगा आम्हाला माहित नाही. आणि आम्ही पण माहिती घेऊ याबद्दल. आम्हाला सविस्तर 2 मिनिटात माहिती मिळते, तुम्ही का नाही घेत माहिती? हे आम्ही माहिती घेतली आणि सांगायचं सांगितलं. नाही आम्ही असं तुमच्या म्हणत सोबत होते आहे का? का? आपल्याला तुमच्या ऍड्रेस लागणार नाही. शेअर करा. कृष्णा ठोसरे माहितच आहे तुम्हाला. कृष्णा ठोसरे त्यांचे ते म्हणजे मला का प्रयत्न ठीक आहे. करणारे कंपनीचा बरं, तो नगर परिषदेवर जे कर्ज आहे त्याच्याबद्दल प्रशासनाच्या काळाकारामध्ये आपल्या सर्वांना सांगतो मी की आम्ही 2015-16 मध्ये भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा या नगर परिषदमध्ये निवडून आली पूर्ण बहुमताने. आणि नगर परिषदेवर कर्ज होता आणि आम्ही आमच्या नगर परिषदच्या पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण नगर परिषद कर्जमुक्त केलं होतं. जे पण लोन या कर्ज नगर परिषदनी घेतले होते आमच्या आधी ते सर्व कर्ज फेडून नगर परिषदेची इमारत मॉर्गेज करण्यात आली होती. ती मॉर्गेज आम्ही सोडवली आणि आम्ही जेव्हा आमचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या नगर परिषदला पुन्हा कर्जामध्ये डुबवण्यात आलं आणि या नगर परिषदेवर 22 कोटीचा कर्ज घेण्यात आला आणि त्या 22 कोटीवर येणारा व्याज हा नगर परिषदच्या नपनिधीमधून दिला जातो. त्याच्यामुळे शहरातील जे छोटे मोठे काम असतात, पाईपलाईन ब्रेक होते, रस्त्याची डागडुजी असते, असे छोटे मोठे जे काम आहे ते त्याच्यामुळे त्याच्यात व्यत्यय निर्माण होत आहे. आणि एवढा मोठा कर्ज फेडण्याची क्षमता भंडारा नगर परिषदमध्ये नाही. कर्ज घेतलं कर्ज नाही. घेतलं कसं? कोणी घेतलं? कुठल्या काळात घेतलं? मार्गेज काय केलं याच्यावर? घेतलं की काय? त्यांची आम्ही माहिती मागितली. मार्गेज काय आता? तुम्ही 2 महिने काम करायला तुम्ही माहिती मागणार. माहिती मागितली आहे. नाही, नाही. माहिती आम्ही मागवली आहे त्यांची, कशा प्रकारे किती कर्ज घेतलाय, किती हे घेतलाय. अर्थसंकल्प असल्यामुळे ते सर्व आमचे अकाउंटचे अधिकारी त्याच्यात व्यस्त होते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या माहिती मागितली. तर आम्हाला वाटते की या जसं अर्थसंकल्प आमचा झालेला आहे निश्चितच याबद्दलची सर्व माहिती आपल्या सर्वांना पुन्हा आम्ही एक रिस्पॉन्स आपल्या सर्वांना सांगतो की आज ही प्रेस कॉन्फरन्स नियोजित नव्हती. काल ज्याप्रमाणे शिवसेने गटाकडून सत्ता पक्षावर आरोप करण्यात आले त्याच्यामुळे आज आम्ही तात्काळ पत्रकार परिषद आयोजित केली. आम्ही पत्रकार परिषद आमची पहिली सर्वसाधारण सभा
ज्या दिवशी होणार होती, ज्या पण दिवशी होईल त्या दिवशी आम्ही ही पत्रकार परिषद घेणार होतो आणि शहराच्या विकासासाठी जे जे आमच्या कार्यकालामध्ये जे जे आम्ही ह्या शहरासाठी करणार आहोत त्याचा अजेंडा आम्ही तुमच्यासमोर ठेवणार होतो आणि ज्या माहिती तुम्ही मागत आहात त्या सर्व माहिती घेऊन आम्ही त्या पत्रकार परिषदमध्ये बसणार होतो की किती निधी खर्च झाला, काय झालं, ती आम्ही रात्री 11 वाजता ठरवली की उद्या पत्रकार परिषद घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे शिवसेनेने आमच्यावर बिनाबुडेचे आरोप केले, आमची पक्षाची या नगर परिषदची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आज आम्ही तत्काळी पत्रकार परिषद आयोजित केली. तुम्हाला सर्वांना सांगतो की पुढच्या पत्रकार परिषदमध्ये आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा आम्ही एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषदमध्ये आपले सर्व प्रश्न जे आहेत, ज्या काही प्रश्न आमच्याकडे उपलब्ध होऊ शकले नाही, जे उत्तर आमच्याकडे उपलब्ध होऊ शकले नाही, त्या सर्वांचं आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. त्यांनी आरोप केले म्हणून तुम्ही आजची पत्रकार परिषद बिलकुल. ती जर त्यांनी आरोप केलेच नसते तर आम्हाला हे सगळं माहित नसतं झालं. उद्या बोलवलं असतं. नाही, आम्ही सर्वसाधारण या आधी पण काही पत्रकार बांधवांशी माझं बोलणं झालं होतं की आम्ही आल्यानंतर नगर परिषदमध्ये आल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि काही पत्रकारांसोबत माझं बोलणं पण झालं होतं की आमची पहिली सर्वसाधारण सभा जेव्हा पण आयोजित होईल त्या सभेनंतर आम्ही शहराच्या विकासासाठी जे जे ठराव घेतले आहेत ते सर्व आपल्यासमोर मांडणार होतो. आणि आर्थिक बजेट किती झालं तुमच्याकडे? आर्थिक बजेटमध्ये घोड आहे म्हणून राहिले ते जे तुम्ही आर्थिक बजेट. आम्ही पण मान्य करतो काही चुका झाल्या, प्रशासनाकडून चुका झाल्या, ते काही नगरसेवक चुका करत नाही, पण ज्या चुका आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी जनरल याच्यामध्ये पुन्हा आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये ते विषय येतात आणि बजेट झालंय. हो, बजेट झालं. ऑडिट काय निघालाय का? आता ऑडिट व्हायचं आहे. आपल्याला मान्य करते ना त्याच्या 28 काही एकदम किरकोळ चुका आहे, विशेष खूप मोठ्या सभेमध्ये चुका बजेट नाही मंजूर करून घ्यावा लागतो. बजेट सभेने मंजूर केला तो जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवावा लागतो. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या आता प्रशासकीय काळामधून तो आतापर्यंत 25 वर्षपर्यंत आला. 25 वर्षपर्यंत आतापर्यंत बजेटमध्ये ज्याचे त्यांना जे आकडे उपलब्ध झाले त्यांनी मांडणी केली. काही त्याच्यावर आम्ही पण आक्षेप त्या घेतला. चुका लक्षात आणून दिल्या, त्या दुरुस्त करून जिल्हाधिकाऱ्याकडे परमिशनला पाठवते. जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देईल. म्हणजे त्याच्यात जाणबुजून काही घोड केला आता त्याच्यात जमीन आकडेवारी बदलण्यात आली असा कोणताही विषय नाही. आपला 27 ते 28 आता सर एक अजून एक विषय 27 ते 28 तारखेला जे काही बजेट झालं या शहराचं बजेट आपण मांडतात, शहराच्या विकासाचा आराखडा मांडतात आणि मीडियाला आपण म्हणजे माहिती सुद्धा होत नाही बजेट झालं. आता आपण सांगतात तेव्हा माहिती होतं की बजेट फायनल झालं नाही साहेब. बजेट फायनल नाही, तो प्रस्ताव सभेपुढे मांडला जातो, त्यात काही करेक्शन असले तर त्यात मागवले जातात. जसं तुम्हाला सांगतं की ज्या चुका जे तुम्ही सांगत आहात, आम्ही आमच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर काही प्रश्न आम्ही निर्माण केले, आम्ही स्वतः पण निर्माण केले. त्या एक असं एक विषय होता. अर्थसंकल्प नव्हता का आपण सादर केलेला? तो अर्थसंकल्पच होता ना. याचं फायनलाइज व्हायचं आहे ना साहेब. फायनलाइज झालं तर आम्ही सांगू ना तुम्हाला. फायनलाइज यासाठी व्हायचंय त्यावर आक्षेप आल्यामुळे त्यांनी केलं ते आक्षेप त्यांनी केलं ना. आक्षेप आल्यामुळे मात्र बजेटच मांडला ना तुम्ही तो. याच्यामध्ये तुम्हा सर्वांना सांगतं की मागच्या 3 वर्षाचा ते आकडे सांगत असतात. मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही हे केलं, याच्या अनुषंगाने आम्ही याची अशी तरतूद केली. तर काही ठिकाणी असं झालंय की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मागच्या 4 वर्षापासून जाहिरात कर 3 वर्षात 000. हे कोणाला तरी पटणार आहे का? भंडारा शहरात मोठ्या संख्येने होल्डिंग लागलेल्या आहेत ना, आणि ते आजपासून नाही लागले आहेत, अनेक वर्षापासून लागले आहेत. पण मागच्या 3 वर्षापासून जाहिरात कर 0 उपलब्ध काय झालं, प्राप्ती किती झाली 000. तर ह्या प्रकारे काही याच्यावर आम्ही आक्षेप उचललं आणि LCD ज्या स्क्रीन लावलेल्या आहेत त्या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये लावलेल्या आहेत, त्या कितीच्या आहेत त्याच्याबद्दल माहिती आम्ही पुढच्या त्याची तो माहिती देण्यात आली. त्याचा पण 0 दाखवलाय ना, तेच मी तुम्हाला सांगतो. त्याची निविदा काढण्यात आली होती. निविदा त्या संगमतानी ते देण्यात आली, जसे ते माहिती असेल ना आपण लावलं कुठेतरी का तू काम कर पैसे मला दे असं. वायफाय बद्दल पण आम्ही माहिती घेतली, ज्याप्रमाणे मागच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये मोठा गवगव करून प्रत्येक चौकामध्ये आम्ही वायफाय देऊ म्हणून त्यांनी एक योजना राबवली होती. पण तो वायफाय आम्ही पण शोधत आहोत.
तुम्हाला भेटलं तर आम्हाला पण सांगा तुम्ही. काही माहिती तुमच्याकडे असेल तर ते पण सांगा. तुमच्याकडे आम्ही पण- असेल ती माहिती. आम्ही पण वायफाय शोधत आहे. आम्ही पण ते शोधत आहे. माझ्या तो एवढं पर्टिक्युलर नाही, पण अंदाजे होऊ शकते की 2 करोड रुपये त्यांनी खर्च केले असं काही थोडक्यात माहिती आहे, पण सत्यता आपण तपासून पाहू. काही नाही, गुन्हे दाखल करा त्याच्यावर. भाऊ, आपण बजेट जेव्हा म्हणतात त्यावेळेस सगळे आकडे आपल्या समोर येतात आणि आपण माहित नाही. नाही आकडे मी तुम्हाला सांगितलंय ना, याच्याबद्दल मी जाहिरातीबद्दल उदाहरणार्थ सांगितलं की जाहिरातीबद्दल तेच आपण अधिकृतपणे जेव्हा बजेट जेव्हा मांडण्यात आपण जो अर्थसंकल्प मांडलेला आहे की नाही, तो काय मांडलेला होता तो देऊन द्या ना प्रसिद्धीमध्ये. आम्ही देऊन देऊ. आम्ही अर्थसंकल्पामध्ये काही त्रुट्या ज्यात करेक्शन त्या होत असतील ना, आणि मला विचारही नाही ना. अर्थसंकल्पाचं पूर्ण आपण याच्या व्यतिरिक्त बैठक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यात सांगू. कारण अर्थसंकल्पीवर बोलण्यासाठी एक वेगळा वेळ घ्यावा लागेल आणि खूप डिटेल आहे. एवढी तुम्ही पहिले ते वायफाय कुठला ते शोधा पाहिजे आणि पैसे किती विड्रॉ झाले ते सांगा. तर तेच तर म्हटलं की आमचे लोक पण शोधत आहेत. तुम्हाला पण दिसलं तर सांगा. तुमच्याकडे अकाउंट सेक्शन आहे ना. आणि पैसा खर्च केला असेल नगर परिषद त्याच्यात तात्काळ गुन्हे दाखल करा. निश्चितच निश्चित नाही करा. तुम्ही कराल का? करू सर, करू. परिषदेचे जे आमसभा होतात त्याच्यात आम्हाला पण निमंत्रण देत चला, आम्ही पण येतो. आमसभेमध्ये एक थोडंसं मी तुम्हाला माहिती सांगतो की ग्रामपंचायतमध्ये आमसभा होते, त्या सर्व नागरिकांना बोलवलं जाते. पण नगर परिषद असो या महानगरपालिका असो, या सभागृहामध्ये या याच्यामध्ये बाहेर सदस्यांच्या व्यतिरिक्त बोलवलं नाही, जातं. असं- हे आमचा नियम नाहीये. नाही, असं नियम मंडळात जाऊ शकतो. विधिमंडळात प्रेस गॅलरी असते त्याला. त्याच्यात एक मीडिया गॅलरी असते. द्या ना मीडिया गॅलरी. त्याच्यात आम्ही काही बोलणार नाही. अशा प्रकारची मीडिया गॅलरी आपण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा नाही, नवीन इमारत तयार करू तेव्हा अशी एक मीडिया गॅलरी तयार करण्याचा प्रयत्न करू. मीडिया गॅलरी नका ठेवू. काही गॅलरी करू. नाही, ते बरं नाही वाटत तुम्हाला आम्ही मागे बसवू. प्लास्टिकच्या खुर्च्या लावा. प्लास्टिकच्याच खुर्च्या लावा. चुपचाप बसून ऐकू शकतो. भूमिगत गटारचं किती टक्के काम आता शहरात झालं आहे? तुमच्या मते किती टक्केपर्यंत काम झालं असेल? जवळजवळ 30 ते 40 पण त्याच्यात टेस्टिंग कुठं झालंय की हा नालीचा पाणी इथं चाललाय किंवा जी पाईपलाईन आहे त्याचे टेस्टिंग कुठं झालंय, कुठल्या भागात झालंय? मला एवढंच म्हणायचं आहे की ही कामे बंद याच्यात होती आणि नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर मी याची पडताळणी घेऊन ते तात्काळ सुरू केली. 3 जानेवारीला ते म्हणजे फास्ट यांनी सुरुवात झालेली आहे. हो, पण आता तरी कुठंतरी तुम्ही टेस्टिंग केली का? टेस्टिंग एक फेज झालाय ना. कलेक्शन वेल जे आहेत ना, कलेक्शन वेल जे आहेत, हा, जिथं जिथं एक झोन पाडलेला आहे त्या झोनमधून त्या पाईपलाईन त्या वेलमध्ये तो साठा होईल. तर ते जोपर्यंत तो लेवल आणि त्यांच्या टीएस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टेस्टिंग असणार. आता फेज 1 कंप्लीट झाले फेज 1 कंप्लीट झाल्याची नाही, माहिती कोणतं आहे. उद्या आम्हाला माहिती झालं की फेज 1 कंप्लीट नाही झाले. नाही चुकीची माहिती पहिला बोलतो. टप्पा पूर्ण झालेला आणि आहे. राहिली तुम्ही विषय जो घेतला टेस्टिंगचा असं असतो की ह्या एंड पासून तर ह्या एंड पर्यंत जोपर्यंत काम कम्प्लीट होत नाही, एक झोन आहे त्या झोन मध्ये ते टेस्टिंग केला जातो, पण तो झोनच कम्प्लीट झाले नाही. एकही झोन कंप्लीट नाही कोणतेच भंडाऱ्यातला. झोन कम्प्लीट झाले. टेस्टिंग कशी मला पण कालच्या प्रेसमध्ये त्यांनी मला- सांगितलं मला ना की एक सांगा. झोन पूर्ण कंप्लीट झाला, मी त्याचा म्हणूनच पैसाही आधी- उचलून झाला, पैसेही उचलून प्रेशर झाले. पाईपनी तो चेक केला जातो टेस्टिंग, आणि प्रेशर पाईपनी चेक करताना दोन्ही एंड क्लोज असले पाहिजे. माहिती तुम्ही आता आउट चेंबर दिले, मेन लाईन टाकली, आउट चेंबर दिले, लोकांचे कनेक्शन जोडलेच नाही, तर टेस्टिंग कशी करणार? म्हणून आधीच म्हटलं मी माहिती काल न आम्हाला घेता माहिती झालं जे की फेज 1 कंप्लीट झाले. एवढे अनुभवी नगरसेवक माझ्यावर आरोप करत आहे तर त्यांनी माहिती तर घ्यायला पाहिजे होती ना या मला सांगा तुम्ही आउट चेंबर कामांची. त्याच्यानंतर माझ्यावर आरोप करायला पाहिजे होते. आउट चेंबर दिले आहे. फर्स्ट फेजला काम पूर्ण झाला असेल तर नगर परिषदला ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचा पत्र दिला नाही की आमचा मला तर पहिल्या असं- टप्प्यातला. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण सर्वांनी पाहिलंय की भूमिगत गटार योजनेचं काम कुठपर्यंत आलंय. झोन वाईज काम होतं. जसं पाणी पुरवठ्यामध्ये 6 झोन आहे, तसेच आपल्या सिव्हर लाईन मध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे 6 झोन तयार करण्यात. 6 झोनमध्ये झोन प्रमाणे त्याची टेस्टिंग होत असते आणि पर्टिक्युलर दोन्ही एंड टू जेव्हा क्लोज होतात तेव्हाच ते टेस्टिंग होते. तर तेवढं काम तिथपर्यंत यायचं आहे आणि आल्यानंतर त्याची टेस्टिंग होईल. आणि आम्हाला येऊन फक्त 2.5 महिने झालेले आहेत. 2.5 महिने झाले आणि 2.5 महिन्यामध्ये आम्ही युद्धस्तरावर सर्व कामांना गती वाढवली आहे. आमचे अध्यक्ष मॅडम असो, उपाध्यक्ष मॅडम असो, या आमचे सर्व नगरसेवक, या सर्व पक्षाचे नगरसेवक सर्व कामांवर जात असतात, पाहत असतात आणि काम अजून गतीने व्हावं यासाठी आम्ही काम करत असतो. नहीं, पर जो लाइट लाइन से काम होना चाहिए, अप एंड डाउन होना चाहिए, वो तो कुछ दिख रहा नहीं, सिर्फ खोद रहे, पाइप डाल रहे
तुरंत वहाँ पर अपना क्या बोलते हैं चेंबर लगा दिया। चेंबर बना दे रहे हैं। मध्यंतरी उसको देखने में और पाइप तो इतना छोटा लगा रहा है। देखो ये का पानी कैसा पास नहीं, होगा? ये हमको भी जब नई स्कीम चालू हुई थी तो हमको भी ऐसा ही लगता था, क्योंकि पिक्चर में हमने भी भाई बड़ी बड़ी पाइपलाइन देखे थे बराबर। जो पिक्चरों में दिखाता है कि पूरा आदमी लाइन में जाता है, तो हमको भी ऐसा लगा कि बाबा ये क्या लाया इन्होंने कि छोटी छोटी पाइप लाइन में कैसे पानी निकलेगा। तो अभी कैसा है, टेक्नोलॉजी बदल चुकी है, टेक्नोलॉजी बहुत सारी बदल चुकी है और बहुत अच्छी टेक्निक जो भी यूज की है, अच्छी टेक्निक यूज की है। हाउस तो चेंबर दिया हुआ है और सक्शन, ये पूरा सिस्टम सक्शन से होता है। छोटे पाइप से कुछ उसका उसमें इम्पैक्ट नहीं पड़ता, लेकिन ये पूरा सिस्टम जो होता है सक्शन, अप एंड ग्राउंड, लेवल, ये बहुत ही मैकेनिकल पूरा ये काम है। तो निश्चित ही इसमें कोई भी ये नहीं है। या योजनेचा आउटलेट कुठे आहे आपलं? नागपूर नाक्याच्या पाहिजे पूर्ण नाही, आउटलेट नाही आहे, जिथनं पाणी बाहेर जाणार नाही आउटलेट आपल्या इकडे गेले पुढे कचरा घर कलेक्शन संप है वहाँ पर पुढे ऍक्च्युली नाके के पास में जो एक है कलेक्शन एक झोन जो आहे त्या झोनचा त्यांनी कलेक्शन झोन बनवला आहे, तो कितीतरी मीटर आउटलेट आहे। आउटलेट मध्ये ट्रीटमेंट प्लांट आहे ना, तिथंच तो ट्रीटमेंट होता है। ट्रीटमेंट प्लांट भी बन रहा है। जिस जगह का काम हो गया उसके रोड कब बनेंगे? लोग नागरिक बहुत परेशान है, धूल से कितना परेशान है लोग। आपकी बात एकदम सही है, हम भी वही चाहते हैं कि जल्दी से जल्दी काम होए और जल्दी से जल्दी वहाँ अभी रस्ते बरसात तक पानी की डालने का व्यवस्था लगा, बहुत धुल जाएगा, लगाए हैं और बहुत रस्तों उससे पे डालते नहीं। और ज्यादा उसमें फोर्सफुली और ज्यादा करवा देंगे। अशी भाऊ फॉगिंग मशीन का क्या स्टेटस है मतलब? सर फॉगिंग मशीन चालू आहे, पूर्ण शहरामध्ये फॉगिंग चालू आहे आणि फॉगिंग पेक्षा आम्ही फवारणीवर जास्त आम्ही भर देतोय, कारण फॉगिंग हा काही तासापुरता त्याचा इम्पॅक्ट राहते, पण जो आपण स्प्रे करतो म्हणजे आपण ऑइल फवारणी जे म्हणतो त्या ऑइल फवारणीचा खूप दिवसापर्यंत त्याचा इम्पॅक्ट राहतो। इन्सेक्ट्स पण डिस्टर्ब होतात आणि ते इकडे तिकडे पडतात। हा आणि ऍक्च्युली कसं फक्त जे फॉगिंग जे करतो ते नागरिकांना थोडासा समाधान, फवारणी सुरू झाली, फवारणी चालू आहे, मी तुम्हाला फोटो पण पाठवले, फवारणी चालू केली आहे शहरात। असे फोटो पाठवते ना आम्ही। येस सर, म्हणजे ते फक्त आपापल्या एरिया पुरता नका करू, म्हणजे विरोधी पक्षाचे पण वार्डामध्ये गेले पाहिजेत। विरोधी पक्ष कुठला विषय आला? आलं ना तुमचं हे काय, विरोधीने हे सत्ताधारी काय, तुम्ही कॉन्फरन्स घेऊन राहिले। नाही, एखादा परिसरामध्ये ड्रेन आहे हा, आणि आपले सुझाव आम्ही मान्य करतो, तुमचे ऐकून घेतो, तुम्ही आम्हाला काही सुझाव असतील तर सांगा, ते सुझाव आम्ही देऊन जाणार आहे ना। implement करण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्ही या लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहात। काल त्यांचा एक आरोप होता की जो काही विकास निधी येतो आहे किंवा आलाय त्यातला फक्त 23 नगरसेवकांच्याच वार्डात वाटला गेला आहे, बाकी आम्हाला दिला नाही। 23 नगरसेवक म्हणजे काय, 23 नगरसेवक पूर्ण 17ही नगर वार्डा प्रभागामधले ते नगरसेवक आम्ही संपूर्ण प्रभागाचा नियोजन केलेलं आहे, सगळ्यांना कामं 17ही प्रभागाच्या कामाची वाटणी झालेली आहे। आमची पूर्ण तयारी आहे, भंडारा शहराचाच विकास करणे हा आमचा मानस आहे। त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे। प्रत्येक प्रभागामध्ये विकास व्हावा या उद्देशानेच आमची पूर्ण आखणी झालेली आहे, ऑलरेडी दिलेले आहे आम्ही हे सगळे काम। कुठल्या सिमेंटचं काम करतो आपण, सिमेंटची जुडाई करतो की त्याला क्युरिंगची गरज असते। आपल्या इथे जे चेंबर बनतात, चेंबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तयार होतात आणि लगेच त्याला बुजवल्या जाते, त्याला क्युरिंग नाही, काही नाही। मग ते चालणार का? किती दिवस त्यांचं लाईफ राहील वगैरे? त्याला पण लायबिलिटी फिक्स आहे ना, त्यांना 3 वर्षाचं, माझ्या माहितीप्रमाणे 2 या 3 वर्षाचं लगेच त्यांना लायबिलिटी पिरियड फिक्स आहे। त्यांना टेस्टिंग केल्यानंतरही, फाईन टाकलं तर टेस्टिंग केल्यानंतर थर्ड पार्टी आणल्यानंतर त्यांचा लायबिलिटी पिरियड फिक्स आहे। त्याच्यामुळे लायबिलिटी पिरियड फिक्स असल्यामुळे ते काम क्वालिटीचं करणं त्यांची जास्त गरज आहे। तुम्हा सर्वांना सांगतं की त्यांच्याकडे ही योजना पूर्ण झाल्यानंतर 2 ते 3 वर्षाचं ऑपरेटिंग आणि मेंटेनन्सचं काम पण त्यांच्याकडे क्वालिटी कंट्रोलर वगैरे आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगता की त्यांनी माहिती टाकल्यानंतर ते तुरंत तिथं पाणी पण टाकतं दुसऱ्या दिवशी, आणि होत आहे जिथं नाही टाकत असतील तिथे सांगा तुम्ही, आणि जिथं लो क्वालिटीचं काम होत असेल तेच सांगा, त्याच्यावर पाणी क्युरिंग होती, त्यावर अध्यक्ष मॅडम कारवाई करतील। अजून काही विषय हा? तुझ्या बोलले देऊन राहिला का? चांगलं पाणी येत आहे मॅडम? बरं, तुम्ही पूर्ण शहरात जसे काही वेळा ठरवले आहे का की टँकर सगळीकडे फिरायला पाहिजे जेणेकरून धुळीचा त्रास होणार नाही? कारण की खूप लोक आमच्याकडे येतात। नाही, जिथं जिथं काम सुरू आहे या जिथं काही दिवसाआधी काम चालू आहे, अशा 4-5 म्हणजे 1 हप्त्यापर्यंत आपण पाणी मारत असतो, त्यांना कंपनीला सांगितलं आपलं काम नाही येते,
त्या दिवसातून कंपनी किती वेळेस तुम्ही काय असे वेळ ठरवले ते 2 टाइम मारतात, जनरली 2 टाइम मारतात. पण ज्या ज्या रस्त्यावर काम चालू आहे त्यांची त्या- मागणी आहे की 12 वाजता आणि 4 वाजता असे 2 वेळेस पाणी मारायला ठीक आहे ना, करू. आता हे ट्रॅक्टर लागलेले नगरसेवक किती नगरसेवकाचे आहे लावलेले काही नगरसेवकांचे ट्रॅक्टर कुठे लागले आहेत? एकत्र पिकासाठी नाही नाही, अशी कोणाचे आमच्या माहितीप्रमाणे तरी कोणत्याही याची तर नगरसेवक निविदा मागील प्रशासकीय आणि- काळात झाली आहे ना, आता पुन्हा लावण्यात आणि तेच प्रशासकीय काळामध्ये तो टेंडर झालाय आणि त्या पण नाही का कोणत्याही नगरसेवकाचे आमच्या माहितीप्रमाणे